ही अरुंधती अपंग नाहीये बरं का. अपंग असल्याचं नाटक करते ती. चारू तू हे. मी खरं सांगतोय पद्मिनी, शपथ. बायकोसाठी आणली आहेस ना फुलं? अरुंधतीसाठी? मग दे ना तिला. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तिच्यासाठी. दे. एक स्टेप राहिले शेवटची. असं गुड. अमर हे सरप्राईज झालात ना जाकीर? मी आणि वहिनी ना तुम्हाला एक मोठा सरप्राईज देणार होतो. अमर हे सगळं काय आहे? ही अशी उभी कशी? ममा 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 प्लीज शांत हो. मी तुला सविस्तर सांगतो सगळं. ममा वहिनी जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरी आली होती ना तेव्हा तिला ह्या घराचा इथल्या लोकांचा खूप राग होता. पण हळूहळू सगळं शांत झालं. म्हणजे तिला ह्या घराची सवय झाली आणि इथल्या लोकांचीही. आणि जिथे प्रेम मिळतं ना तिकडे काहीही घडू शकतं. दादा वहिनी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, अगदी पहिल्यासारखी. हे सगळं खोटं आहे. मला एक समजत नाही की अरुंधतीच्या खोटेपणात तू का साथ देतोस? त्यामध्ये काय फायदा आहे तुझा? काका पण मी का खोटं बोलेन? काय कारण आहे? ममा तू मला सांग की मी का खोटं बोलू? त्या रात्री पद्मिनीच्या खोलीकडे जाताना मी स्वतः पाहिलं होतं तिला माझ्या डोळ्यानं. हो माहिती आहे मला. ती तिकडे गेली होती आणि मीच सांगितलं होतं तिला तिकडे जाण्यासाठी. तू अरुंधतीला तिथे जायला सांगितलं होतंस? तू सांगितलं होतंस अमर? ममा डॉक्टरांनी तिला जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम दिला होता आणि इथे भर दिवसा सगळ्यांसमोर ती करू शकत नव्हती ना, म्हणून मीच तिला तिकडे जायला सांगितलं. त्या बिचारीला हेही माहित नव्हतं की ती रूम कोणाची आहे. पण चारू काका तुला तर माहित होतं ना की ती रूम कोणाची आहे. मग इतक्या रात्री तू तिथे काय करत होतास? विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाहीयेस रे तू. काय म्हणाला होतास? अरुंधती अपंग असण्याचं नाटक करतेय. त्या अमरवर काय विश्वास ठेवतेस? दादांत खोटं बोलतोय तो. तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये? हे बघ, कुणावर विश्वास ठेवायचा हा आमचा प्रश्न आहे आणि अमरला आम्ही लहानाचा मोठा केला आहे. तू कोण आहेस? तू या घरातला आश्रित आहेस.